ॐ ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. तर आपण विभूती पादामधील 30 सूत्रापर्यंत पाहिलं. त्यामध्ये विशेषतः हा संयम जो आहे, धारणा, ध्यान आणि समाधी, हे तिन्ही ज्यावेळी एकाच वस्तूवर तुम्ही लावता त्यावेळी त्या ठिकाणी संयम होतो. कुठं संयम केल्यानंतर काय होतं या संबंधी आपण पाहिलेलं आहे. तर आज 31वं सूत्र आहे, कूर्मनाड्याम स्थैर्यम. कूर्म नावाचा उपप्राण आहे. त्या उपप्राणाच्यामुळे डोळ्याची उघडझाप होते. त्याच्यावर संयम जर केला साधकानं तर काय होते, कूर्म नाडीमध्ये चित्त संयम केला तर योग्याचं जे चित्त असतं, साधकाचं चित्त आणि शरीर दोन्ही स्थिर होतात, शांत होतात. त्याच्यानंतर पुढे काय आहे, आणखी पुढची सिद्धी झाली, मूर्ध ज्योतिषी सिद्ध दर्शनम. ब्रह्मरंध्राच्या ज्योतीमध्ये जर आपण संयम केला तर योग्याला सिद्ध पुरुषाचे दर्शन होते. मग त्याच्यानंतर 33व्या सूत्रामध्ये सांगितलं, प्रातिभाद्वा सर्वम. तुम्ही जर प्रतिभेच्या ठिकाणी चित्ताचा संयम केला तर त्यापासून ज्ञान उत्पन्न होते. प्रतिभेच्यामुळं ज्ञान निर्माण होतं आणि योग्यांना योगी सर्व जाणू शकतो. म्हणून असे जे आहे एक एक सूत्र आपण पाहू लागलो. हृदये चित्त संवित, अनहत चक्र जे आहे हृदयाच्या मध्ये आहे, त्या हृदय कमलाच्या ठिकाणी जर संयम केला तर आपल्याला दुसऱ्याच्या चित्ताच्या मध्ये कोणती वासना चालू आहे, त्याचे काय ज्ञान आहे ते आपल्याला समजू शकते, म्हणजे योग्याला समजू शकते. अशा रीतीनं आता पुढे 35व्या सूत्रात सांगितलेलं आहे, सत्व पुरुष योरत्यंता संकीर्णयो प्रत्यया विशेषो भोगा परार्थत्वात स्वार्थ संयमात पुरुष ज्ञानम. आपली बुद्धी जी आहे, सत्व म्हणजे बुद्धी, पुरुष म्हणजे चेतन आत्मा, हे दोन्ही वेगवेगळे आहेत, एक नाहीत. असं जर ज्ञान झालं तर बुद्धीला जे सुख दुःख याचा जो परिणाम होतो तो त्याला जाणवत नाही. म्हणून प्रतिबिंबाच्या द्वारे पुरुषाच्या ठिकाणी आरोप केला जातो, सुख दुःख जीवाला होऊ लागला असं वाटते, भोग जीवात्मा घेतच नाही. ते भोग्य रूपानं पुरुषाकरता म्हणून परार्थ आहे, म्हणून त्याहून भिन्न जो आहे चित्त शक्ती स्वरूप आत्मा, तो त्याचा संबंध येत नाही. जो इतराच्यासाठी भोग घडत जातो, या सर्व स्वार्थ भोगाच्या ठिकाणी जर संयम केला तर योग्याला आत्मज्ञान प्राप्त होते. म्हणून अगोदर सत्व म्हणजे प्रकृती, शरीर, बुद्धी याच्यावर संयम करायचा, त्यानंतर पुरुषावर संयम करायचा. मग या दोन्हीचा आपल्याला जेव्हा ज्ञान होतं त्यावेळी स्वार्थ संयमात पुरुष ज्ञानम. आपल्या स्वतःवर जर संयम केला तर आपल्याला पुरुषाचं म्हणजे आत्म्याचं ज्ञान होते. ततः प्रातिभ श्रावण वेदना आदर्शा स्वाद वार्ता जायन्ते. पुढे आपली जी प्रतिभा शक्ती आहे त्या प्रतिभा शक्तीवर जर आपण संयम केला तर त्याच्यामुळं काय होते, प्रातिभ ज्ञान होतं, काव्य तयार करता येतं, चित्रकला उत्तम करता येते. त्या योग्याच्या ठिकाणी जे श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण हे 5 ज्ञानेंद्रिय जे आहेत याच्यावर संयम केल्यामुळं शब्द, स्पर्श, रूप, गंध हे विषय ग्रहण करण्याची शक्ती, अद्वितीय शक्ती प्राप्त होते. म्हणून अशा रीतीनं आपला जो संयम आहे
मुख्य गोष्ट संयम जमला पाहिजे. संयम म्हणजे व्यवहारातला वेगळा आणि योगातला वेगळा आहे. म्हणून अशा सिद्धी प्राप्त योगी करून घेऊ शकतो, कृतकृत्य होऊ शकतो. म्हणून त्या संयमातच जमलं पाहिजे. संयमामध्ये 3 गोष्टी सांगितल्या: धारणा, ध्यान आणि समाधी. हे तिन्ही एकाच ठिकाणी लावता आलं पाहिजे. म्हणून पुढे सांगितलं 37व्या सूत्रामध्ये, ते समाधा उपसर्गा युक्ताने सिद्धया. हा जो शक्ती जी आहे, प्रतिभेची शक्ती, तिच्यावर संयम केला तर सिद्धीमध्ये येणारे जे विघ्न असतात, त्या विघ्नांचा नाश होतो. उत्थान दशेत उत्तम फल देण्याची शक्ती त्याच्यामुळं प्राप्त होते. म्हणून ज्ञानरूप सिद्धी आपल्याला प्राप्त होऊ शकते. पुढे बंद कारण शैथिल्यात प्रचार संवेदनास्य चित्तस्य पर शरीरा आवेशाः. बंध कारण जे आहे, धर्म आणि अधर्म याच्यामध्ये आपण लक्ष घालून जे कमी दर्जाच्या गोष्टी आहेत, त्यांना आपण विवेकानं दूर केलं पाहिजे. मन आहे, प्राण आहे, इंद्रिय आहे, यांचा संचार आपल्या जीवनामध्ये सतत चालूच असतो. म्हणून या दृष्टीनं आपल्या शरीरात ज्या नाड्या आहेत, त्या नाड्याच्या ठिकाणी चित्त एकाग्र केल्यानं आपलं चित्त इंद्रिय त्या ठिकाणच्या दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करविता येतो. म्हणजे तुम्ही जर पूर्ण याच्यावर ताबा मिळवला, सर्वसामान्य आपणाला सुद्धा दुसऱ्याच्या चित्ताचा अंदाज लागतो. काही वेळेला हा माणूस आला व हा नक्कीच पैसे मागतो, असं लक्षात येतं मागच्या अनुभवावरून. त्याचप्रमाणे एखादा माणसाचा आता बोलू लागत असताना आपल्याला हे रडतो आता, त्याचं चित्त आपणाला समजतं. म्हणजे ते योग्यानं जर अभ्यास केल्यानंतर त्यालाही तसं समजू शकते. म्हणून असे ते प्राणांचं जे आता पुढे उदान, दया, जल, पंख, कंटकादी स्व संग उत्क्रांतीच. उदान नावाचा जो प्राण आहे, उदान प्राणावर जर संयम केला, उदान वायूचा संयम केल्यामुळं मोठमोठ्या नदीच्या वरून जाता येतं. कुठं गाळ साचलेला आहे त्याच्यावरून जाता येतं. पुढे कठीण पदार्थ आहेत, काटे कुटे आहेत, त्याच्यावरून सुद्धा जाता येते. असं योगाला सिद्धी साधन प्राप्त होऊ शकते. कारण काय, कापसावर तुम्ही ध्यान केलं तर कापसासारखं हलकं होऊन आपल्याला वर कुठून जाता येते. हे 39व्या सूत्रात सांगितलेलं आहे. आता पुढे आता उदान प्राण झाला. आता सांगितलं समान दयात ज्वलनम. समान जो प्राण आहे, याच्यावर जर तुम्ही संयम केला तर योग्याला अग्नीसारखं एक प्रकारचं तेज शरीरामध्ये निर्माण होते. अग्नी जशी असते तसं नाही, अग्नीसारखं तेजस्वी. पण आपण काय तेज आहे, जसं भारतातले 2 पुरुष अत्यंत तेजस्वी आहेत. एक सुभाषचंद्र बोस आणि दुसरे विवेकानंद. यांच्या इतकं तेज आपला आता बाकींच्याकडे आहे. ज्ञानसरस्वतीकडे तसंच तेज आहे. मग यांची 2 प्रसिद्धी जास्त आहे. हे तेज कसं आहे, ओज शक्ती सांभाळल्यामुळे ही शक्ती त्यांच्यात येऊ शकते. म्हणून म्हटलेलं समान जो आहे, नाभीच्या ठिकाणी अन्न पचण्याचं काम समान करतो. त्याच्यावर तुम्ही संयम केला तर अन्न योग्य पचन होते. पण ते तेच प्रवच तयार होते ते. पुढे साठला हा संयम तुम्ही काय केला, श्रोत्राकाशयो, कर्ण इंद्रिय आणि आकाश, ज्या ठिकाणी संबंध त्या दोघाचा संबंध जिथं आलेला असेल, संयमात दिव्यम श्रोत्रम, त्याच्यावर जर संयम केला, श्रोत्र इंद्रिय आणि आकाश, तर त्यांचा संबंध आहे, त्याच्यावर जर संयम केला तर काय होईल, मग आपलं जे श्रोत्र इंद्रियाची जी शक्ती आहे, दिव्य शब्दाचं ग्रहण करण्याची शक्ती त्या योग्याच्या मध्ये येऊ शकते. म्हणून आपणाला सामान्यतः आपण जर लक्ष दिलं, अनहत नाद ऐकण्यासाठी हा हा संयम चांगला महत्वाचा आहे. पुढे सांगितलं, पुढे कायाकाश यो, काया म्हणजे शरीर, आकाश संबंध, याचा संयम जर संयमात याच्यावर जर संयम केला तर
लघुतूल समापत्तीच्याकाश गमनम. त्याच्यामुळं हलकी वस्तू जशी होते रुवासारखी, तसं शरीराचं हलकेपण तयार होतं. आणि मग आकाश गमनम, आकाशामध्ये तुम्हाला गमन करता येते योग्याच्या दृष्टीनं आहे. आता मागे पुराणात तुम्ही ऐकत आहात, हनुमंत आकाशात उडत जात होता. असं मागच्या गोष्टी आपल्याला बघता. आता यंत्राच्या आधारे आपण आकाशात चाललो, की तर हे योग्याच्या दृष्टीनं सांगू लागलेले आहेत. आता पुढे जे आहे, बहिर्कल्पिता वृत्तीर महाविदेहात ततः प्रकाशा आवरणक्षया. शरीराच्या मध्ये बाहेरची जी शक्ती असते, अकल्पित महाविद्या नावाची जी प्रवृत्ती आहे, तिच्यात जर आपण संयम केला तर योग्याच्या ठिकाणी सात्विक चित्त प्रकाशित होतं आणि चित्ताच्या वर जे काय आवरण असतं, क्लेश असतात, त्याचा नाश होतो. कशानं? हे जे महाविद्या वृत्तीमध्ये आपण लक्ष घातलं, म्हणजे संयम केला, तर विशेषतः संयम समजून घ्या. म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी हे तिन्ही त्याच्यावर एकदाच टाकलं की संयम तयार होतो. आता त्याचप्रमाणे सबीज समाधी, निर्बीज समाधी यांच्या सिद्धीसाठी सुद्धा असाच उपाय सांगितलेला आहे. म्हणून स्थूल स्वरूप सूक्ष्म अन्वयार्थत्व संयमात भूत जया. प्रत्येक भूतांच्या अवस्था आहेत. स्थूल का आहे, त्याचं स्वरूप आहे, त्याचं सूक्ष्म रूप आहे, अन्वय जोडून आहे आणि त्याचा अर्थवत्व आहे. अशा प्रकारच्या प्रत्येक भूतांच्या अवस्था आहेत. त्याच्यामध्ये जर संयम केला तरी महाभूते आपल्या स्वाधीन होतात, आपल्या ताब्यात येतात. आपण जर संयम केला तर काय होतं? त्याच्यामुळं सिद्धीची प्राप्ती होते. त्याप्रमाणे सांगितलेल्या शरीर संपत्ती प्राप्त होते. शरीराच्या रूप इत्यादी गुणांचा कशानेही नाश होत नाही. म्हणून ततो अनिमादी प्रादुर्भाव काय संपत्त धर्मानभिघातस्य. अनिमादी जे आहेत सिद्धी, त्या सर्व सिद्धीची आपणाला ज्याची गरज आहे ते तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. म्हणून या सिद्धी प्राप्तीसाठी सुद्धा संयमाची गरज आहे. रूप लावण्य बल वज्र संहनत्वानि काय संपत. आपलं रूप आहे, सौंदर्य आहे, बळ आहे, वज्राप्रमाणे शरीर कठीण करता येते. ही शरीर संपत्ती उत्तम करण्याकरता त्याच्यावर आपण संयम करायला पाहिजे. काय संपत, काय ही संपत्ती आहे, उत्तम तयार करता येते. तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. ग्रहण स्वरूपास्मिता अन्वयार्थत्व संयमादी इंद्रिय जया. ग्रहण ज्याला आपण घेणार आहोत, ग्रहण त्याच्या स्वरूप जे आहे, अस्मिता आहे, त्याचा अर्थ लावता आला पाहिजे. संयम त्याच्यावर जर केला तर इंद्रियावर तुम्हाला जय प्राप्त करता येते. म्हणून याच्या सूक्ष्म सूक्ष्म ज्या अवस्था असतात, त्या अवस्था आपल्या लक्षात येण्याकरता संयम करणं आवश्यक आहे. आता पुढे 48वं सूत्र आहे. ततो मनोजवित्वम विकरण भाव हा प्रधान जयच. इंद्रिय जय झाल्यानंतर, पहिल्यांदा भूत जय, त्याच्यानंतर इंद्रिय झाल्यानंतर आपल्या मनाप्रमाणे आपल्याला गती प्राप्त होते. मनाची जशी गती असते तशी प्राप्त होते. शरीरा वाचून इंद्रिय आपले कार्य करतात व सर्व जग त्याला वश होते. म्हणून कुठं काय चाललेलं आहे त्याला ते समजतं. रेडिओवर समजते तसं या योग्याला समजते. म्हणून इंद्रिय जय करण्याकरता आपल्याला संयम शिकावा लागतो, संयम करावा लागतो. मग इंद्रिय जे आपापली कार्य आपल्या अधीन होऊन करायला लागतात. त्याच्या पुढे मग आता आपण ग्रहण करणारी वस्तू आपण ग्रहण करतो. म्हणून म्हटलं, हे जे ग्राह्य आणि ग्रहण याच्यावर जर संयम आपण केला तर आपण ज्याचं ज्ञान घेऊ लागलो ती वस्तू आणि जे ज्याच्या साधनानं घेऊ लागलो त्याच्यावर संयम त्याचं काय होते? सत्व म्हणजे बुद्ध सत्व पुरुषान्यता ख्याती मात्रस्य
सत्व म्हणजे बुद्धी, पुरुष म्हणजे जीवात्मा. याचं ज्ञान झालं, वेगवेगळं जर ज्ञान झालं तर सर्व भावाधिष्ठातृत्वम सर्व ज्ञातृत्वम काय होते मग? बुद्धी आणि पुरुषाचं हे दोघे भिन्न आहेत. त्यांचं भेद ज्ञान जर आपणाला झालं, आपल्या जर लक्षात आलं, तर त्याचे गुण, त्याचे परिणाम, त्याचं मालकी पण सर्व आपणाला समजायला लागते. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की नियमानं संयमानं वागता आलं पाहिजे. तदवैराग्यादपि दोष बीज क्षय कैवल्यम. विशोकादी विषयी आपण मागे पाहिलं की ज्योतिषमती जी असते शक्ती, त्याचप्रमाणे या ठिकाणी ती सिद्धी सुद्धा आपणाला वैराग्य उत्पन्न झाल्याच्या नंतर आपणाला अविद्यादी दोष बीज जे आहेत ते जळून जातात, नाहीसे होतात आणि त्या ठिकाणी कैवल्य म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. आता अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेशा, क्लेशा हे 5 क्लेश आहेत. हे 5 क्लेश नाश होते, हे बीज आहे. आणि ते कशाचं? दोषाचं बीज आहे. तद वैराग्यादपि, वैराग्य तुमचं जर मजबूत झालं, हे जे दोषाची बीज आहेत ते जळून जातात, क्षय होतो आणि तुम्हाला कैवल्य प्राप्त होते. कैवल्य म्हणजे मोक्ष, मुक्ती ज्याला आपण म्हणतो, ती तुम्हाला प्राप्त होऊ शकते. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपण जे करू लागलो त्याचा उपयोग झाला पाहिजे. स्थानिपनिमंत्रणे संग समया करणम पुनर्निष्ठ प्रसंगात आपण करू लागलेले आहे. समाधी सिद्धी होण्याकरता तुम्ही लागलेले आहात. त्यावेळी बाहेर जे इतर असतात संकट, आपणाला योगापासून भ्रष्ट करण्याकरता अनेक देवदेवता, सुंदरी स्त्री समोर येते. एखाद्या वेळेस धनाचा लोभ निर्माण होतो, न करणाऱ्या गोष्टी आपल्या हातून घडतात. म्हणून प्रार्थना नेहमी भगवंताला केली पाहिजे. ते काय करतात? या योग्याला भ्रष्ट करण्याकरता म्हणून लोभामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. म्हणून अनिष्ट प्रसंग संसारामध्ये येणार नाहीत, त्याची दक्षता आपण घेतली पाहिजे. आपण 5 जुने लोक बघतो ना, आपण केवढाले मोठे ऋषी महान विश्वामित्रासारखे फसले. कशामुळं? तुम्ही सिद्ध साधनेला बसलात, तुम्हाला समाधीकडे जाऊ देत नाहीत, अलीकडे तोडून देत. म्हणून म्हटलंय अनिष्ट प्रसंगात, अनिष्ट प्रसंग तुमच्या समोर निर्माण होतो आणि तुम्हाला त्या ज्ञानापासून बाहेर काढल्या जाते. म्हणून क्षणतक्रमयोः, क्षण प्रत्येक क्षण आपल्या चित्तामध्ये चालू आहे, सारखं ज्ञान चालू आहे. म्हणून क्षण, आणि त्याचं एका क्षणातून दुसरा, दुसरा क्षण तिसरा, असं क्षण प्रत्येक वेळी बदलत, त्याचा क्रम असतो. त्या क्रमावर जर तुम्ही संयम केला तर योग्याला विवेक ज्ञान प्राप्त होते. क्षण तत्क्रमयोः संयमात विवेकजम ज्ञानम, विवेक तयार होतो. विवेक म्हणजे हे विश्व काय आहे, आपण कोण आहोत, या विश्वाचा निर्माता कोण आहे, तीच गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे. दिसणारं विश्व जड आहे, त्रिगुणात्मक आहे. ज्यावेळी सम अवस्थेत तिन्ही गुण समान असतात, त्यावेळी तिला प्रकृती असं आपण म्हणतो. आणि शरीर सुद्धा तसंच आहे. आपल्याला उत्तम शरीर करायचं असेल, शरीर माध्यम खलु धर्म साधनम, खऱ्या अर्थानं धर्माचं साधन शरीर आहे. मग हे शरीर उत्तम ठेवायचं असेल तर आहार विहार उत्तम पाहिजे, सात्विक पाहिजे. मनाला वाटेल ते खाऊ लागले, मनाला वाटेल ते पिऊ लागले आणि इकडे योग करण्याचा प्रयत्न केला तर योग होणार नाही. त्याच्यात अनेक संकट निर्माण होतात. आपण पाहतो आताच्या काळामध्ये कितीतरी महाराज लोक फसू लागलेले आहेत, अधिकारी फसू लागले, भ्रष्टाचारात सापडू लागले. हे सगळं काय? ज्ञान नष्ट करून टाकते. त्यावेळी एकदम 4-5 लाख मिळतात, याला अडचणीत आणा, मग असं होऊ लागलं. म्हणून माणसानं विवेकानं जगलं पाहिजे. विवेकापासून जर दूर गेलात तर तुमचं जे जिथं जायचं तिथं तुम्हाला जाता येणार नाही. म्हणून म्हटलेलं आहे क्षण तत्क्रमयो संयमात विवेक जम ज्ञान. पुढे जाती लक्षण
देशैरान्यथा नमच्छेदात तुल्य यो तथा प्रतिपत्ती. जाती जन्म जो आहे, कुठे जन्म घ्यायचा, कोणती लक्षण आहेत, कोणत्या देशात, हे 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्या सारख्या ते कसं होते, 2 वस्तू जर सारख्या दिसल्यात तर माणूस फसते, कोणत्या आहे ते समजत नाही. म्हणून भिन्नपणानं त्याचं ज्ञान होण्यासाठी बारकाईने त्या वस्तूकडे बघावं लागते. 2 पुरुष, 2 स्त्रिया सुद्धा सारख्या सारख्या वाटतात. बारकाईनं पाहिलं तर त्याच्यातला भेद लक्षात येतो. त्याप्रमाणे आपण कष्ट करू लागलेले आहोत. कष्ट केल्यानंतर त्याचं फळ मिळते. परंतु कष्ट 5 पैशाचं मागायचं रुपयाचं देवाला, ते कसं जमेल? म्हणून भेद ज्ञान होण्याकरता म्हणून क्षण जे आहे, पूर्वापार जो क्षण येत आहे त्याच्या क्रमावर संयम केला तर भेद होते. ही प्रकृती आहे, हा पुरुष आहे, हा जीवात्मा आहे. 3 गोष्टी अनादी आहेत. या तिघाला कोणीही निर्माण केलेलं नाही, सांख्य दर्शनाच्या ज्ञानाप्रमाणे. म्हणून म्हटलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला तरुण जायचं असेल तर तारक मंत्र जो आहे तो लक्षात घेतला पाहिजे. सर्व विषयाच्या मध्ये विषयाचा क्रम लक्षात घेऊन विवेक निर्माण करा. विवेक ज्ञानामुळे या संसाराच्या मधून तुम्हाला सहज बाहेर पडता येते. म्हणून त्या भूमिकेमध्ये आपण राहिलं पाहिजे. योग्याला समुद्र संसार समुद्रामधून तारणार काय जर आहे तर विवेक ज्ञान आहे. विवेक म्हणजे काय? प्रकृती आहे ती जड आहे आणि आपण चेतन आत्मा आहोत. शरीर जड आहे, आपण चेतन आहोत. परमात्मा या दोघांपेक्षा भिन्न आहे, तो चेतन परमात्मा आहे. म्हणून याचं ज्ञान हेच तारक आहे. तारकम म्हणजे संसारामधून या विषयांच्या मधून तारकम सर्व विषयम, सर्व प्रकारच्या विषयांच्या मोहामधून तारणारी ही गोष्ट आहे. या ज्या आतापर्यंत सिद्धी सांगितले ना, या सिद्धी अडथळे आहेत. या सिद्धीला तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला काहीच त्रास देत नाही. याची प्राप्ती सुरुवातीला होते आणि ती जर होऊ लागली तर आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आपण योग्य रस्त्यानं चाललो. ते चिन्ह आहे त्यांचे. पूर्वीचे लोक माहूरला जात असत. जाताना इकडून जाताना ते आपले दगड ठेवायचे, एका दगड, कारण घनदाट अरण्य होतं. मग तिकडून येताना आपल्या योग्य रस्त्याने यायलो म्हणून ते दगड ठेवायचे. ते कुठं झाडेला का ओळख व्हावी म्हणून. त्याप्रमाणे आपला योगाचा अभ्यास बरोबर चालला आहे का याच्याहून लक्षात येते. अचानक धनसंपत्तीचा लोभ होतो, धन मिळावं असं वाटते. माझ्या जीवनामध्ये अशा खूप गोष्टी आल्या संपत्तीच्या बाबतीत. आमचे काही माणसं असे होते, व तुम्हाला हे शिक्षण सोडून द्या, तुम्ही आमच्याकडे जमीन आहे 150-200 एकर जमीन, ते तुम्हाला प्राप्त होते. परंतु मी तिकडे लक्ष, माझे वडील किंवा आमच्याकडे जेवढी जमीन आहे ती भरपूर जमीन होती आहे. म्हणून सांगण्याचा अर्थ असा की साधनेच्या मध्ये काहीतरी असे अडथळे येतात. याच्यातून निघायचं असेल तर आपण 3 गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आपण कोण आहोत? हे शरीर आपण नाही. शरीराला चालवणारी शक्ती जीवात्मा आपण आहोत. ते दिसणारं जग जे आहे, विश्व जे आहे, पंचमहाभूतात्मक आहे, पंचविषय, ते भोग्य आहे. त्याचा भोग आपल्याला घेता येतो आणि या दोघांवर नियंत्रण परमपिता परमात्मा तो करतो. म्हणून आपण त्याच्याकडे जायचंय, कारण तो सच्चिदानंद स्वरूप आहे. ही जी आहे प्रकृती, ही सत आहे, तिचा कधीही नाश होत नाही, सत आहे. आणि जीवात्मा सत आहे आणि ज्ञान रूप आहे, सत चित आहे. आणि परमात्मा याच्यापेक्षा आनंद त्याच्याकडे जास्त आहे. सच्चिदानंद परमपिता परमात्मा आहे. म्हणून परमपिता परमात्म्याची भक्ती करायची, नामस्मरण करायचं, चांगल्या लोकांच्या संगतीत राहायचं. लहान लहान गोष्टीकडे लक्ष दिला तर फसून जाल. म्हणून म्हटलं, आता काय सांगितलं, शेवटचं सूत्र आहे 55व. सत्व पुरुषयो. सत्व म्हणजे त्रिगुण प्रकृती.
आणि पुरुष म्हणजे जीवात्मा, आपण चेतन स्वरूप आहोत. प्रकृती जड आहे आणि जीवात्मा चेतन आहे. सत्व पुरुष हो, दोन्हीचे एक आहे ना. सत्व आणि सत्व आणि पुरुष, बुद्धी आणि पुरुष हे दोन्ही शुद्धी साम्य, शुद्ध झाले पाहिजेत. आत्माही शुद्ध झाला पाहिजे आणि बुद्धी शुद्ध झाली पाहिजे. असं ज्या वेळी होईल, समजालं ना तुम्हाला, शुद्ध बुद्धी होणं आणि जीवात्मा शुद्ध होणं, शुद्धी साम्य, याच्या समानता आली शुद्धीमध्ये तर कैवल्य मिथी. त्याला कैवल्य असं म्हटलेलं आहे. केवलपणा हा मी, ही प्रकृती नाही, मी परमात्मा नाही, परमात्म्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे. म्हणून म्हटलेलं आहे, बुद्धी आणि पुरुष यांची सारखी शुद्धी झाली तर योग्याला मोक्ष प्राप्त होतो. कैवल्यम इति प्राप्त होते. कैवल्य म्हणजे केवलपणा. मी परमात्मा नाही आणि मी प्रकृती नाही, मी जीवात्मा आहे, मी चेतन स्वरूप आहे आणि आपलं संयमित आहे. माझी कमी शक्ती आहे. परमात्मा जगाला निर्माण करतो, मला जगाला निर्माण करता येत नाही. म्हणून आपलं स्थान आपण ओळखून घेतलं पाहिजे. म्हणून या दोघाला शुद्ध करण्यासाठी योगाचा अभ्यास आहे. हे सगळं कशासाठी आहे? योग सिद्धीसाठी. योग म्हणजे तुम्हाला समजलं ना आता? काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. समाधी अवस्थेमध्ये जात असताना त्याला कशानं समाधी प्राप्त होते, तर दुसरं साधन पाद आहे. आणि साधन केल्यानंतर काय काय होते ते तिसऱ्यामध्ये आलो आपण. विभूती पाद. विभूती पादही आता संपलेलं आहे. 3 पाद झाले. आता 4था पाद आहे, ते कैवल्य पाद आहे. मोक्षाचं स्वरूप आहे ते. याच्या मानानं लहान आहेत. 34 त्याच्यामध्ये सूत्र आहेत. 34 सूत्राचा आपण विचार केला की योग दर्शनाचं झालं. खळांची व्यंकटी सांडो. अरे खळ म्हणतात काय ना? हा, खळ काय तर फायदाच आहे थोडाफार, भक्ती काहीतरी होईल. खळही नाही तर काय म्हणावं यांना. बुद्धी कुंठित होऊन चाललेली आहे. म्हणून परमेश्वराला प्रार्थना महाराजांनी केली. तुकाराम महाराजांनी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. संताची संगत देई. आपल्याला आपोआप सत्संग घडू लागला. संत म्हणजे आम्ही संत नाही, हे जे शब्द आहेत हे संत आहेत. हे जे वाक्य आहेत पतंजली मुनींचे योगातले आहेत, याचा संग करा. संग त्यांच्याशी एकरूप व्हा. त्याच्यामुळे तुम्हाला सुख समाधान प्राप्त होईल. हे थोडं जे कूर्म नाड्या स्थिर आहे ना, कूर्म नाडी म्हणजे कूर्म नावाचा प्राण आहे. नाग, कूर्म, कुकल, देवदत्त आणि धनंजय 5 उपप्राण आहेत ना, त्याच्यापैकी कूर्म जो आहे, डोळ्याची उघडझाप करणारा उपप्राण आहे. त्याच्यावर तुम्ही संयम केला, कूर्म नाड्या असतील, स्थिरता प्राप्त होईल तुम्हाला. असं बारीक बारीक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. कूर्म नाडी जी आहे आत आहे, त्याच्यामध्ये प्राण आहे, त्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत.